श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. नमस्कार मंडळी. उद्या आहे चंपाषष्ठी. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये खंडोबाची उपासना जास्तीत जास्त केली जाते. सध्या खंडोबांचे नवरात्र चालू आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टीपर्यंत हे 6 दिवस हे नवरात्र साजरे केले जातात. बऱ्याच जणांच्या इथे अखंड दीप चालू असेल, बऱ्याच जणांच्या इथे खंडोबा राय जे आहेत ते घटी बसलेले असतील. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेवा किंवा नवरात्र जे आहे ते चालू आहेत. आता मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडला जातो. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दौना आणि झेंडूची फुले फार प्रिय आहेत, म्हणून ती सुद्धा वाहिली जातात. आता उद्याचा दिवस आलेला आहे सर्वात महत्त्वाचा. कारण बघा, बाकीच्या दिवसांमध्ये आपण ज्या काही सेवा केल्या आहेत किंवा जे भरपूर जण मल्हारी सप्तशती वगैरे हे या ज्या सेवा आहेत तर त्या करत आहे. पण उद्याचा जो दिवस आहे तो विशेष दिवस आहे. उद्याच्या दिवशी तळी भरणं असेल, भंडारा असेल, तर खंडोबाचे जे प्रतीक आहे त्यांना नैवेद्य दाखवणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा महाराष्ट्राचे, संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीचे खंडोबाराय आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रत्येकजण लग्न झाल्यानंतर जेजुरीच्या खंडोबाला जातं म्हणजे जातं. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी, गोंधळ म्हणा किंवा भंडारा म्हणा, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्याशी निगडित आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या शनिवारच्या दिवशी चंपाषष्ठी आलेली आहे, म्हणून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती इन डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघा, खंडोबाची उपासना करत असताना त्याच्यामध्ये भंडारा हा फार महत्त्वाचा असतो. भंडारा म्हणजे काय तर हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच काय, जोंधळे शिजवून त्याच्यामध्ये दही आणि मीठ घातलं जातं. कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा, लसूण हे पदार्थ जे आहे नैवेद्यात समर्पित केले जातात. आता देवाला जेव्हा नैवेद्य दाखवला जातो तर त्याच्या अगोदर एक प्रथा आहे, ती म्हणजे तळी भरण्याची. तर संध्याकाळच्या वेळी बघा, एका तामणामध्ये विड्याचं पान असेल, पैसा, सुपारी, भंडारा आणि खोबरं हे पदार्थ ठेवले जातात. ते ताम्हण 5 जणांनी मिळून सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचललं जातं. नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरं उधळतात आणि प्रसाद म्हणून वाटतात. तर ही एक प्रथा आहे, आपल्या सर्वांना माहीत असेल. आपल्या अगदी लहानपणापासून आपल्या घरामध्ये तळी भरली जाते. तर आता खंडोबाची 5 प्रतीक जी आहेत बघा, लिंग हे स्वयंभू, अचल आणि अगर घडीव असतं. तांदळा म्हणजे ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे हे कापडी किंवा पितळी असतात. मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर, कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. आणि टाक घरामध्ये पूजेसाठी सोन्याच्या पत्रावर किंवा चांदीच्या पत्र्यावरती बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसास पावणारी देवता आहे. त्यामुळे नवस बोलणे आणि तो फेडणे याच्यामध्ये फार महत्त्व आहे. आता काही सौम्य नवस सुद्धा लोक करतात. तर या कालावधीमध्ये नवस केले जातात. मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे, मंदिराचा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे, पाण्याच्या कावडी घालणे, उसाच्या किंवा जोंधळाच्या ताटाच्या मखरामध्ये प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे, यालाच आपण जागरण गोंधळ असं सुद्धा म्हणतो. आणि देवाची गदा किंवा वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळामध्ये भिक्षा मागणे, तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा, देवास बांधणे, पुरण वरण आणि रोडग्यांचा 8व्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव आणि वाघ्या मुरळी यांस भोजन घालणे, कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे. तर अशी जी कामं आहेत तर ही महत्त्वाची कामं जी आहेत ती सुद्धा या कालावधीमध्ये केली जातात. आता रविवार जो आहे तो खंडोबांचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या असेल, चैत्र श्रावणी अमावस्या पौर्णिमा असेल, चंपाषष्ठी असेल किंवा महाशिवरात्र असेल, या दिवसांना विशेष महत्त्व, खंडोबारायाची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्व या दिवसांना दिलं जातं. आता उद्याचा जो दिवस आहे तर बघा, चंपाषष्ठी आहे. आपण सर्वांनी, आपल्या सर्वांचे कुलदैवत खंडोबा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. खंडोबा देवतांचं, भगवान शिव
शंकरांचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीला जायचं आहे। आंघोळीला गेल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये विशेष काय गोष्ट टाकायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, हळदीला तसंही खूप महत्त्व आहे, पण उद्याचा जो दिवस आहे त्या दिवशी हळदीला अत्यंत महत्त्व आहे। आणि पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे काळे तीळ। उद्याचा वार आहे शनिवार, शनिवारच्या दिवशी काळे तीळ घालून जर आंघोळ केली तर ती खूप चांगली मानली जाते। आणि त्याच्यानंतर येतं ते गंगाजल। आता आपल्याला कोणत्याही शुभदिनी सांगितलं जातं की तुम्ही गंगेच्या तीरी किंवा तीर्थस्थानी जाऊन आंघोळ करा, पण हे आपल्याला शक्य होत नाही आणि म्हणून घरामध्येच गंगाजल आणून आपण ते थोडंसं पाण्यामध्ये टाकलं तरी सुद्धा बरंचसं पुण्य आपल्याला मिळतं, आपण सकारात्मक होतो, आपल्याला एक वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा मिळत असते। म्हणून या तीनही गोष्टी, हळद, काळे तीळ आणि गंगाजल, या 3 गोष्टी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या घालायच्या आहे आणि आंघोळ करायची आहे। बघा, उद्याचा जो दिवस आहे तो तुम्हाला किती सकारात्मक वाटेल। आजूबाजूला आपल्या जवळ कुठे जर खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे नक्की दर्शनाला द्या। तर आता बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, बेल भंडार जो आहे तो वाहायचा आहे। म्हणजे भोलेनाथांचं स्वरूप जे आहे तर ते खंडोबा आहेत म्हणून बेल सुद्धा वाहायला जातो आणि भंडारा जो आहे तो मल्हारींना खूप प्रिय आहे। म्हणून उद्याच्या दिवशी बेल आणि भंडारा वाहनं म्हणजेच काय की हळद पूड जी आहे ती वाहनं किंवा सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करत याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान धर्म करता येईल। तर असा याचा येळकोट येळकोट जय मल्हार याचा अर्थ जो आहे तो सांगितला गेला आहे। म्हणून आपण अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे। खंडोबाच्या हातामध्ये बघा खडक, त्रिशूळ, डमरू आणि रुधिरमुंडासह पानपात्र असते। जवळ कुत्रा असतो। मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला आणि नंतर कुत्र्याला असा दिला जातो। जेजुरी आपल्या सर्वांना माहीत आहे, पुण्याच्या आग्नेयस 30 मैलावर पुढे पंढरपूर रस्त्यावर आहे। उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे। या मंदिरामध्ये असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे, त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी आणि बायजाबाईची जेऊर यांनी असा उल्लेख केलेला आहे। गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या 63 ओऱ्या आहेत। बघा, खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून तर मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात। प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा वगैरे टाकून नवरात्र बसविणाऱ्या स्नान करून शुचिर्भूत व्हावे। खंडोबाची जी हे आहे म्हणजे पूजा जी आहे तर ती या 6 दिवसांमध्ये सुद्धा केली असेल, पण उद्याचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी देवांची घासपूस वगैरे करून पूजा करायची आहे। कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यामध्ये घेऊन पूजेसाठी वापरायचं आहे। पूजा करताना फुलं, गुलाल आणि भंडारा या गोष्टी सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहे। तुमच्याकडे जर खंडोबाचे टाक नसेल तर तुम्ही ही सेवा आपल्या जे शिवलिंग आहे त्याच्यावरती सुद्धा करू शकता। तळी भरणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि उद्याच्या दिवशी तळी प्रत्येकाने भरणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे खूप घरांमध्ये उद्याच्या दिवशी तळी भरण्याचा कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो। हा नैवेद्य जो आहे तो भाकरी आणि भरीत जे असतं, वांग्याचं भरीत, कांद्याची पातळ यांचा असतो। दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।